दंडवत हो. लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 6. वाराणसी जणू नेणे आणणे. म्हणजे वाराणसीला भक्तजनांना नेणे, आणखी ताबडतोब परत आणणे. वाराणसी अवघा पवा निघाला, एके दोघे राहिली, तिये दुःख करू लागली. द्वारकेपासून वाराणसीला जायसाठी पदयात्रा म्हणजे पवा दिंडी निघाली. ते दिंडी निघून गेल्यानंतर तिथे दोघं जण मागे राहिले. ते दोघं जण मागे राहिल्यामुळे ते खूप दुःख करू लागले स्वामींजवळ, की गोसावी आणि ते दुःख करू लागले. मग गोसावी त्यांना म्हणाले, काही करूजी अवघा पवा गेला. गोसावी यांना ते म्हणाले, काही करूजी, आता आम्ही सर्व दिंडीतले लोक, सर्व पदयात्रेचे लोक सर्व समोर निघून गेले, आम्ही राहिलो, फक्त आम्ही दोघंच जण इथं मागे राहिलो, बाकी सर्व निघून गेले. तव गोसावी म्हणितले, आम्ही तुमते नेऊनी तिये दिशी पवा गेला. वाराणसी पावला, तिये दिशी तिये जणे नेली. स्वामींना म्हणाला की बा स्वामी, सर्व लोक निघून गेले, आम्ही दोघंच मागे राहिलो, त्याच्यामुळे खूप दुःख करू लागले. तर स्वामी म्हणाले, काही हरकत नाही, ते गेले त्यांना जाऊ द्या, तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुम्हाला स्वतः तिथं घेऊन जाऊ. तिये दिशी पवा गेला, वाराणसी पावला. ज्या दिवशी पदयात्रा म्हणजे दिंडी वाराणसीला गेली आणि वाराणसीला पोहोचली, तिये दिशी तिये जणे नेली. त्याच दिवशी स्वामींनी, गोसावी यांनी ते जे दोघं मागे राहिले होते त्यांना तिथं घेऊन गेले. तिये अवघे लोके देखिली, ते आते पुसिले, तुम्ही कै निघाली ती. त्या लोकांना तिथं पाहताच बाकी दिंडीमधले लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांना विचारू लागले, अहो तुम्ही द्वारकेहून केव्हा निघाले? काय ते बाकी लोक त्यांना विचारतात, तुम्ही द्वारकेहून केव्हा निघाले? आम्ही तर समोर निघून आलो, तुम्ही तिथेच होते घरी. नाजीची निघालो, ते आश्चर्य वाटले. ते लोक म्हणाले, आम्ही आजच सकाळी निघालो. ते सर्व लोक आश्चर्य करायला लागले की आपण किती दिवसापासून दिंडी घेऊन निघालो, आपण वाराणसीला पोहोचलो, आणि हे म्हणतात आजच सकाळी निघलो आणि ताबडतोब इथं पोहोचले मी इथं वाराणसीला. गोसावी आजीची नेली, इतुकेनी मागुते ते दवाची आणली. गोसावी यांना त्यांनी वाराणसीला आणलं आणि ताबडतोब तिथून परत आणखी द्वारकेला आणून सोडलं. ते दवाची आणली म्हणजे त्यावेळेस ताबडतोब परत त्यांना द्वारकेला घेऊन आले. अवघे या लोका आश्चर्य झाले, आजीची नेली आजीची आणली. व सर्व लोकांना आश्चर्य झालं, हे असं कसं झालं? आजच स्वामींनी या लोकांना तिथं नेलं आणि आजच सकाळी निघले, वाराणसीला नेलं आणि वाराणसीहून ताबडतोब परत द्वारकेलासुद्धा आणून दिलं. आणि ती या म्हणितले, गोसावी आम्हासी वाराणसी भेटले. वाराणसीवाले लोक म्हणतात, आम्हाला स्वामी वाराणसीमध्ये भेटले. गावीची म्हणती गोसावी गावीची असती, तया ते या विस्मये झाला. आणि द्वारकामध्ये लोक म्हणत, स्वामी तर द्वारकेमध्ये आहेत. वाराणसीवाले म्हणतात वाराणसीत भेटले, द्वारकेवाले म्हणतात द्वारकात भेटले. तेवढं त्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते विस्मयचकित झाले, आश्चर्यचकित झाले. अशा प्रकारे
पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 6 इथं संपली. समोर पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 7. सारंगधरा चांदवा विजविने, म्हणजे मेहकरचा पुजारी होता सारंगधर. त्याच्या मंदिरामध्ये जो चांदवा म्हणजे सिलिंग, छत, कपड्याचं छत होतं, ते कपड्याचं छत विझवलं. गोसावी आसनी उपविष्ट असती, एकू दिस गावीचे महाजन बैसले असती. तव गोसावी हास्य करुणी, श्रीकर कुश करिले. सकाळचा पूजा अवसर झाल्यानंतर स्वामी आसनावर विराजमान होते. तर एका दिवशी स्वामींसमोर सर्व महाजन मंडळी, भक्त मंडळी बसलेले होते. ते बसलेले असताना तेवढ्यात स्वामींनी हास्य करून, म्हणजे असं मनातल्या मनात हसले आणि श्रीकर कुश करिले, आपला हात, दोन्ही हात असे हाताला हात घासले. स्वामी थोडे हसले आणि एकाला हाताला हात घासले. तव काळे झाले, ते हाताला हात घासल्यानंतर स्वामींचे हात काळे झाले. मग तेही पुसले जी जी, श्रीकर काळे का झाले. मग ते भक्त मंडळी जे समोर बसली होती त्यांनी विचारलं, जी जी गोसावी राया, आपण एकाला एक हात दोन्ही घासले आणि घासल्याबरोबर दोन्ही हात काळे झाले, ते काळे हात तुमचे कशामुळे झाले? गोसावी म्हणितले. त्यांनी हे विचारल्यानंतर स्वामी म्हणाले, सारंगधरीचे भोपे सारंगधरासी आरती करीत होते, चे चांगल देवासी आगी लागिली. काय म्हणतात? सारंगधरा, मेहकरचा जो भोपे होता, म्हणजे पुजारीचा सारंगधर, तो आरती करीत असताना तिथला जो चांदवा आहे म्हणजे छत, त्या छताला आग लागली. तो पूजा करत असताना, आरती करत असताना छताला आग लागली. ते थोनी विजविली, ते आम्ही असा हाताला हात चोयला आणि इथून ते आग विजवली. कुठली? मेहकरची. तव ते अशी आश्चर्य झाले, त्या लोकांना खूप आश्चर्य झालं की असं कसं होऊ शकते की स्वामी तर इथं द्वारकेला आहेत, गोसावी द्वारकेला आहेत आणि मेहकर किती दूर राहिलं, बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तिथं त्या भोप्याची आरती करत असताना चांदवा म्हणजे छत जळू लागलं. तर स्वामीनं इथून हाताले हात सोडला, हात काळे झाले, तर ते तिथलं छत विझवलं गेलं. तव ते अशी आश्चर्य झाले, हे ऐकून सर्व भक्तजनांना आश्चर्य वाटलं की असं कसं होऊ शकते. तेची मासू तेची दिसू लिहूनी पाठविला. तोच दिवस, तोच महिना आणि तोच वेळ काळ त्यांनी मेहकरच्या पुजाऱ्याला एक पत्र लिहून पाठवलं. मेहकरच्या पुजाऱ्याला एक पत्र लिहून पाठवलं. भोपेया पाठविले, मग त्या भोप्याला एक पत्र लिहून पाठवलं. साचीची, म्हणजे हे खरोखर खरी गोष्ट आहे काय म्हणून. मग तेही म्हणितले, साच तै गोसावी येत होते, ऐसा विस्मो झाला. त्याला पत्र लिहून पाठवलं की बा अमुक दिवशी अमुक वेळी इतके वाजून इतके मिनिटानं तुम्ही काय करत होते, तिथं काय झालं होतं, तिथं तुमचा चांदवा जळला होता काय. त्यांनी सांगितलं खरी गोष्ट आहे, त्यावेळेस मी आरती करत होतो, आरती करत असताना छत जळलं होतं, तर गोसावी इथं हजर होते, गोसावी यांनीच तो विझवला. पहा, मग त्यांना आश्चर्य वाटलं. अशा प्रकारे पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 7 इथं आटोपली. समोर पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 8, ही पण मेहकरचीच लीळा आहे. म्हणजे लीळे स्वामींनी इथून द्वारकेवरून ते केलं. सारंगधरा उचिष्ट बोने सुवने, म्हणजे सारंगधर पुजारी जो होता, हा आरती करते वेळी
त्याची जी आपली फुलवात राहते ते फुलवात विजत होती म्हणून त्यानं बोटानं ते वात शिधी केली. ते बोटानं वात शिधी केली, त्याचं बोट एकदम जळालं. तर ते बोट जे जळलं त्याची दुखापत दूर केली स्वामींनी. गोसावी आसनी उपविष्ट असती, जवळे कवनी बैसले असती, तेही पुसले हे काईजी, उचिष्ट बोने कैसे. गोसावी आपल्या आसनावर विराजमान असताना त्यांच्यासमोर भक्त मंडळी बसलेली होती. ते भक्त मंडळी विचारू लागली, तेही पुसले हे काईजी, उचिष्ट बोने कैसे. ते विचारू लागले की का हो, तुम्ही एकदम असं बोट तोंडात का घातलं, असं उष्टबोट तोंडात का घातलं. गोसावी म्हणितले, सारंगधराचा भोपा दिवा जात होता. स्वामी म्हणाले, सारंगधराचा भोपा म्हणजे मेहकरचा पुजारी दिवा विजत होता म्हणून दिवा जात होता, ते वाती गेली म्हणून बोटे आंबुथिली. पा तो दिवा विजत होता म्हणून त्यानं त्या बोटानं तो दिवा बरोबर केला म्हणून त्याचं बोट जळालं. तोची मासू तोची दिसू लिखित पाठविले. तर त्याचं जे बोट जळलं होतं, ज्यांनी तोंडात बोट घातल्यामुळे ते बोट त्याचं तिखं दूर झालं. म्हणून त्या लोकांनी काय केलं, हौशे गौशे नवशे असतात, कोणावर विश्वास असते कोणाचा विश्वास नसते, म्हणून त्यांनी काय केलं, त्याच दिवशी त्याच वेळेस त्यांना विचारपूस केली. तव साचची तय्या आश्चर्य झाले. तर त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस विचारपूस केली त्यांना सांगितलं, हो हे खरी गोष्ट आहे. तर त्यामुळे सर्व लोकांना आश्चर्यचकित झाले की बा अशी कसं होऊ शकते. याप्रमाणे पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 8 इथं संपली. समोर पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 9, श्राद्ध घरी आरोगण, म्हणजे ज्या घरात श्राद्ध असते त्या श्राद्धाच्या घरी आरोगणा करणे म्हणजे भोजन करणे. कवना एकाचा घरी श्राद्ध होते. कोण्या एका ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध होत होते. तेथ गोसावी येती भरोनी निवर्डी, केली दारवंटा घातला गोसावी तेथ उत्पन्न भरुनी बीजे केले. तर त्या ब्राह्मणानं काय केलं, आपल्या घरी श्राद्ध आहे म्हणून निर्वडी केली, म्हणजे पूर्ण श्राद्धाची तयारी पूर्ण केली. दारवंटा घातला, दरवाजा बंद केला. गोसावी तेथ उत्पन्न करुनी बीजे केले. त्यांनी दरवाजा वगैरे लावला, बंद केलं, सर्व केलं. तर गोसावी गेले भिंतीवर चढून, काय भिंतीवर चढले आणि भिंतीवर चढून त्यांनी आतमध्ये गेले. खिरीची दोन्ही आळंदी निवे घातली होती. तर 2 खिरीचे पातेले खीर थंड करायसाठी ठेवलेले होते. तेथ आरोगणा केली. ते खीरचे 2 पातेले जे होते, 2 गंज थंड करायसाठी ठेवले होते, ते स्वामींनी खाल्ले. मग मूत्र केले. त्याच ठिकाणी लेगवी केली. ते सोने रुपे झाले मग तेथोनी बीजे केले. त्यांनी ते उष्ट केलं, खाल्लं, तिथंच लेगवी केली. त्या लेगवीमुळे काय झालं, ते आजूबाजूचे भांडे कुंडे जे होते ते पूर्ण सोन्याचे तयार झाले. अशा प्रकारे पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 9 संपली. समोर पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 10, वसो जीवविने. वसो म्हणजे बैल, मेलेला बैल जिवंत करणे. वसो जीववणे म्हणजे मेलेला बैल जिवंत करणे. गावी एको वसो असे. द्वारकेमध्ये जसं गावामध्ये देव बैल गाय सोडतात
त्याप्रमाणे तिथं एक देव गोरा सोडला होता, म्हणजे एक बैल देवासाठी सोडलेला होता. तो लिंगावरीचे फुले प्रतिदिने खाये. तो जो बैल होता, तर तिथं जर देवी देवतेचं जे लिंग मंदिर होतं, त्या मंदिरात जायचा आणि देवावर जे फुलं रोज चढवले जात होते, पूर्ण फळं दररोज जाऊन तो खाऊन घेत होता. तो एके दिसो निघता शिरला. तो एका दिवशी त्या मंदिरात गेल्यानंतर त्यानं फुलं गिलं खाल्ले आणि फुलं खाऊन जो असा निघायला लागला, तर तो शिरकला, म्हणजे त्याचा पाय घसरून तो खाली पडला. तो सरला, जसा पाय घसरून खाली पडला तसाच तो तिथं मेला मंदिराच्या आतमध्ये. ते देवतेशी पूजास्कारो वर्जला. त्यामुळे काय झालं, तो बैल तिथं मेल्यामुळे देवतेचा पूजा अवसर जो होता, तो पुरस्कार जो होता, तो वर्जला, म्हणजे तो बंद पडला, कारण आतमध्ये बैल मेला मंदिरामध्ये. गोसावी यांशी गोमतीचा तिरी आसन असे. त्यावेळेस गोसावी जे आहे हे गोमतीच्या नदीच्या तीरावर बसलेले होते. भोपे आणि महाजन गोसाविया पाशी आले. तिथले पुजारी आणि गावकरी लोक जे आहे ते गोसावियांजवळ आले. दंडवते घातली श्रीचरणा लागले मग विनविले. त्या लोकांनी स्वामींना दंडवत घातला, श्रीचरणा लागले गोसावी यांना आणि नंतर विनंती करू लागले. जी जी वसो देवते वरिले फुले प्रतिदिनी खाये. जी जी, तो जो देव बैल आहे, देवाला सोडलेला बैल, तो बैल दररोज येत जाय आणि मंदिरातले देवी देवतेला जे वाहिलेले फुलं हार फळं जे होते ते तो खाऊन घेत जाय. आजी निघता शिरला तो सरला. आज तो परत निघताना त्याचा पाय घसरला, पाय घसरून तो खाली पडला आणि तिथंच तो मेला. तिये कारणे देवतेशी पूजा सरो वर्जिले जी. तो बैल तिथं मेल्यामुळे त्या कारणास्तव देवी देवतेचा पूजा अवसर जो होता तो आज बंद पडला, तो वर्जित झाला. मग गोसावी तेथ बीजे केले. हे ऐकताच गोसावी त्या मंदिरामध्ये तिथं आले. गोसावी खडीने शितली. गोसावी यांनी पाहिलं तो बैल तिथं मरून पडलेला आहे मंदिरात. त्यांनी हातात एक खळा उचलला, एक खळा उचलला. बैल मेलेला होता, एक खळा उचलला. गोसावी खळेनी शितिला. एक खळा उचलला आणि तो रावळांनी तो मेलेला बैल जो होता त्या बैलाला तो खळा मारून फेकला. असा तर जसा त्याला खळा मारून फेकला आणि उठिला तो पोळी बाहेरी जाऊनी पडिला. जसा यांनी खळा मारला तो बैल तडकन उठून उभा राहिला आणि मंदिराच्या बाहेर अंगणात आला आणि पटांगणात आल्यावर तिथं जाऊन धडकन पडला. लोकाची आश्चर्य झाले. लोकांना खूप आश्चर्य वाटले की बा गोसावी यांनी रावळांनी तो दगड मारल्याबरोबर तो मेलेला बैल जिवंत झाला. तो उठला, मंदिरातून उठला, बाहेर अंगणात आला, अंगणात येऊन पडला, तिथं आणखी पुन्हा मरण पावला. अशा प्रकारे लोकांना खूप आश्चर्य वाटू लागलं की बा रावळांनी मेलेला बैल तिथं जिवंत केला. अशा प्रकारे पूर्वार्ध लीळा चरित्र लीळा क्रमांक 10 इथं संपली. समोर पूर्वार्ध लीळा चरित्र लीळा क्रमांक 11 चॅम्पेल स्वीकारो. चॅम्पेल स्वीकारो म्हणजे चांप्याचं तेल जे आहे, सापा म्हणतो आपण, चाफ्याचं तेल जे होतं ते स्वामींना स्वीकारलं. किती? चांपेल स्वीकारो म्हणजे चांप्याचं तेल त्यांनी रावळांनी स्वीकारलं. नारायणाचा देवडी दोन्ही घागरी करुणे चांपेलाचा ठेविला होतिया. नारायणाचं जे मंदिर होतं त्या नारायणाच्या मंदिरामध्ये तिथला जो पुजारी होता त्या पुजाऱ्यानं 2 घागरी भरून चांप्याचं तेल त्या 2 घागरीत भरून ठेवलं होतं.
तिया गोसावी श्री मुकुटावरी घेतलिया. गोसावी गेले आणि ते 2 घागरीत तेल जे होतं ते तेल आपल्या अंगावर टाकून घेतलं, अंगावर वतून घेतलं. पोतिलिया तव भोपा पुसिला. त्यांनी दोन्ही घागरी तेल आपल्या डोक्यावर टाकून घेतलं. मग तेवढ्यात तो पुजारी आला, भोप्या आला आणि भोप्या विचारू लागला, रावळ येथ चांपेला होते ते काही केले. तो पुजारी विचारू लागला, अजी राऊळ, इथं 2 घागरी तेल होतं चांप्याचं, ते तेल कुठं गेलं, काय गेलं? गोसावी म्हणितले, येणे घेतले म्हणून बोंबीवरी श्रीकरीचे बोट ठेवले. त्या पुजाऱ्याने विचारलं, 2 घागरी तेल गेलं, कुठं गेलं? तर गोसावी यांनी काय म्हणतात मालूम आहे काय? ते नारायणाची जी मूर्ती होती की नाही, त्या नारायणाच्या मूर्तीच्या बोंबीमध्ये बोट घातलं आणि काय म्हणतात, येणे घेतले म्हणून बोंबीवरी श्रीकर बोटी ठेविले. यानं घेतलं म्हणते ते तेल 2 घागरी आणि त्या नारायणाचं जे मूर्त होती त्या मूर्तीच्या बोंबीत बोट घातलं. आणि बोंबी येहुनी चांपेलं निघाले. जसं त्या बोंबीमध्ये बोट टाकलं तिथून धार सुरू झाली. ते जे तेल होतं त्या बोंबीतून धारीतून निघायला लागलं. तेने मागुती घागरी भरलिया. ते तेल सुरू झालं त्या धारीमधून. त्या पुजाऱ्यानं 2 घागरी तेल भरलं. ते याशी झाले. त्या 2 घागरी त्याच्या भरून झाल्या. गावीची या लोकाशी झाले. गावचे लोक आले, गावच्या लोकांनी ते तेल आपलं भरलं. त्या 2 घागरी तर भरल्या, गावाच्या लोकांनी भरले. अवघे याशी आश्चर्य झाले. ते तेलाची धार पाहतात किंवा तेलाची धार निघून राहिली बोंबीतून. पुजाऱ्याने 2 घागरा भरल्या, बाकीच्या लोकांनीही तेल घेतलं. ते पाहून तिथले ते सर्व जे भक्तजन होते त्यांना सर्वांना आश्चर्य वाटू लागले. अशा प्रकारे पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 11 इथं समाप्त झाली. समोर पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 12 मृत स्वातपशे जने, म्हणजे मेलेला कुत्रा बाहेर नेऊन फेकणे. म्हणजे मृत स्वान प्रत्येजने म्हणजे मेलेला कुत्रा नेऊन फेकणे. गोसावी उभया हाटवटिया येत होते तव सान सरले होते. गोसावी उभया हाटवटिया येत होते. उभया हाटवटिया म्हणजे बाजार जे वळ राहते, बाजारची जे आठवडी बाजारात जे आपण वळ भरतो त्या आठवडी बाजारामध्ये जो स्वामी गोसावी तिथं रस्त्यानं चालत होते. तव स्वान सरले होते. त्यांनी पाहिलं की रस्त्यामध्ये त्या बाजारपेठेत रस्त्यामध्ये एक कुत्रं मेलेलं आहे. ते गोसावी श्री मुकुटावरी ठेविले. गोसावी यांनी ते कुत्रं मेलेलं उचललं, आपल्या डोक्यावर घेतलं, गावाबाहेरी प्रतेजिले. ते मेलेलं कुत्रं डोक्यावर घेतलं आणि गावाबाहेर गेले आणि गावाबाहेर ते कुत्रं फेकून दिलं. अशा प्रकारे पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 12 इथं समाप्त झाली. समोर पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 13 क्षीर ओल्लानी विस्मो. क्षीर ओल्लानी विस्मो म्हणजे क्षीर जी आहे तर क्षीर ओल्लानी विस्मो म्हणजे खीर करत असताना काय, खीर करत असताना त्या खिरीमध्ये बोट गेल्यामुळे ते बोट जळालं म्हणून त्याचं दुःख दूर करणे. द्वारके प्रदेशी एके गावी श्राद्ध बाईला खिरे निवी घातिली होती निवो घातिला पोळली. द्वारका प्रदेशात एका गावात एका ठिकाणी श्राद्ध होते. त्या श्राद्धाचा स्वयंपाक करताना तिथली जी बाई होती त्या घरची, त्या बाईनं खीर बनवली आणि
एका पातेल्यामध्ये थंड व्हायसाठी बाजूला ठेवू लागली. घालिता ती पोळली, तर ते थंड व्हायसाठी बाजूला ठेवायला लागले. तेवढ्यात तिचं बोट त्या खिरीत गेलं आणि तिचं पोट जळालं. आणि तोंडी आंघोळ्या घातलिया, तर जसं पोट जळलं तसंच ते बोट त्यांनी तोंडात घातलं. गोसावी हास्य करुणी श्रीमुखी आंघोळी घातली. त्या बाईनं तिकडे तोंडात बोट घातलं, तसं इथं स्वामींनी हसत खेळत हसले आणि आपलं स्वतःचं बोट तोंडात घातलं, करंगाई तोंडात घातली. ते महाजनी पुसिले. त्यावेळेस महाजनांनी विचारलं, रावळो हे ऐसे काई? रावळो स्वामीराय, हे असं कसं काय झालं? गोसावी म्हणितले, बाईला खिरी निवो घातली होती. मग रावळ म्हणाले, एका बाईनं तिथं खीर थंड करायसाठी ठेवली होती, तिच्यामध्ये तिचं बोट गेल्यामध्ये तिचं बोट जळलं होतं. महाजनी तोची दिसू तोची मासू लिखोनी पाठविले. त्याच्यातल्या काही लोकांना विश्वास नव्हता की असं शक्य आहे का. मग त्या लोकांनी काय केलं, तोच दिवस तोच मास तोच काळ तोच वेळ लिहून पत्र त्यांना पाठवलं. तवतिया बाईला म्हणितले, साच ते दवा श्री चांगदेव रावळ गोसावी येत होते. त्या बाईला विचारपूस केली. विचारलं, बाई कसं काय, तुझं बोट जळलं होतं काय, खीर तू निवड टाकत होती तर? ते म्हणते, हो खरी गोष्ट आहे, गोसावी इथंच हजर होते म्हणते. भक्तजण तिकडे बसले आहेत, इथेही गोसावी आहे तिथेही गोसावी आहे. आवघे आश्चर्य झाले. त्या सर्वांना आश्चर्य झाले की बा इथं स्वामी आपल्यासमोर बसले होते, आपल्यासमोर करंगाई तोंडात टाकली. विचारपूस केली तर बाई म्हणते, हो खरी गोष्ट आहे, त्या टाईमला स्वामी माझ्या घरी इथं होते म्हणते. पहा, अशा प्रकारे पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 13 इथं समाप्त झाली. समोर पूर्वार्ध लीळाचरित्र लीळा क्रमांक 14. कामाक्षा सुगरणी म्हणणे, म्हणजे कामाख्या जे होती त्या कामाख्याला सुगरण म्हणणे. एकू दिसो गोसावे गावीचे महाजन गोसाविया पासी बैसले होते. तव गोसावी श्री करे करुणी टाळी वाहिली. आजी उभे राहिले श्रीमुखी आंघोळी घातली. एका दिवशी सर्व भक्त मंडळी महाजन गावकरी लोक बसलेले होते. स्वामी समोर विराजमान होते. स्वामी बसलेले होते, सर्व भक्त मंडळी बसलेली होती. हे पाहता पाहता तव गोसावी श्री करे करुणी टाळी वाहिली. स्वामींनी एकदम दोन्ही हातानं टाळी वाजवली आणि उभे राहिले. टाळी वाजवली आणि उठून उभे राहिले. श्रीमुखी आंघोळी घातली आणि आपल्या तोंडामध्ये आपल्या बोटाची हाताची करंगाळी घातली. महाजनी पुसले, रावळो ऐसे काही झाले. मग भक्तजन विचारायला लागले, रावळो स्वामीराया असं काय झालं की तुम्ही उठून उभे राहिले, टाळी वाजवली आणि आपल्या हाताची करंगाळी तुम्ही तोंडात टाकली? गोसावी म्हणितले, कावरळची कामाक्षा ते सुगरणी अळजपुरी वडे पुरिया तडीत होती. स्वामी म्हणाले, आसाम प्रदेशामधली कामाक्षा हे सुगरण म्हणजे स्वयंपाकीन, चांगली स्वयंपाक करणारी. अळजपुरी वडे पुरिया तडीय होती. अळजपूर म्हणजे अचलपूरला ते वडे पुरे घाऱ्या असं तळत होती. पुरी काढिता पोळली, तर ते पुऱ्या तळत असताना त्या कढईमध्ये जे उकळतं तेल राहते त्या तेलामध्ये तिचं बोट गेलं. कोणाचं? कामाक्षाचं. उकळत्या तेलामध्ये बोट गेलं. पुरी काढिता पोळली म्हणजे पुरी काढत असताना तिचं बोट तेलात गेलं, ते जळालं. ते तोंडी आंघोळी सुदली, ते बोट गेल्याबरोबर तिनं आपली करंगाळी तोंडात घातली
मग महाजनी तोची दिसू तोची मासू लिहुनी पाठविले. मग गावातल्या त्या भक्त जणांनी काय तोच दिवस तोच वेळ तोच काळ त्या वेळेचं खरी काय हकीकत ते पाहायसाठी पाठवलं, लिहून पाठवलं. तवा कामाख्या म्हणितले, तेव्हा ती कामाख्या म्हणाली, साच हे तुम्हा पुढे कवने सांगितले. ते म्हणाले हे खरी गोष्ट आहे. पुऱ्या काढताना माझं करंगाडी तेलात गेली होती, मी तोंडात टाकली. पण तुम्ही म्हणता की तिथं रावळांनी तोंडात बोट घातलं, करंगाई घातली. हे खरं काय खोटं काय? ते म्हणाली ही गोष्ट खरी आहे. त्यावेळेस मला खरोखर माझं बोट कढईमध्ये गेलं होतं. ना हे श्री चांगदेव रावडी सांगितले. तर ते म्हणाले तुम्हाला हे कोणी सांगितलं, ही घटना कोणी सांगितली? मग ते सांगितले आमचे चांगदेव रावळा त्यांनी सांगितलं. त्याची आश्चर्य झाले. त्यावेळेस तिला खूप आश्चर्य झाले. ती ये म्हणितले आणि ते म्हणाली हो हे दिशी गोसावी तची होते. ते काय म्हणते हो त्या दिवशी मी पुऱ्या तळत होती, पुऱ्यात माझं तेलात बोट गेलं होतं. त्या टाईमने गोसावी इथंच हजर होते माझ्या घरी. आई त्या लोकांना आश्चर्य वाटलं आपल्याला तिथं सांगलं तर गोसावी इथं कसे होते. महाजना आश्चर्य झाले. ही गोष्टी महादायशी गोसावियापासून सांगितली. तर ही जी गोष्ट आहे महाजना आश्चर्य झाले, ही गोष्ट महादायीशी गोसावियांशी सांगितली. ही गोष्ट महादायीसांना गोसावी यांनी स्वतः सांगितली. अशा प्रकारे पूर्वार्ध लीळा चरित्र लीळा क्रमांक 14 इथं समाप्त झाली. याच्यानंतर दंडवत हो.